आज एकदम गावरान पद्धतीचं डाळ मिरचू बनवलेलं आहे आणि ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे, पण खायला खूपच टेस्टी लागते. अगदी मोजक्या कमी साहित्यामध्ये बनली जाते. एखाद्या दिवशी जर घरात भाजीला काय नसेल तर ही अशी डाळ मिरची तुम्ही नक्की बनवू शकता. या भाजीची अजून टेस्ट वाढण्यासाठी यावरती मी काय घातलेलं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. खूपच टेस्टी लागते अशी भाजी. तुम्ही एकदा तरी नक्की बनवा, तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल. चला तर मग पटकन जास्त वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात. मी रेसिपीला सुरुवात करते. डाळ मिरचू बनवण्यासाठी इथे पहा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या बघा दोन प्रकारच्या असतात. एक खूप डार्क मिरची असते, ती खूप तिखट असते, आणि ही जी मिरची मी घेतलेली आहे ही कमी तिखटाची मिरची आहे. जरासा याचा असा पोपटी कलर असल्यासारखा असतो, म्हणजे जरा फिक्का कलर असतो. म्हणजे दोन प्रकारच्या मिरच्या असतात, एक कमी तिखटाची आणि एक जास्त तिखटाची. तर ही कमी तिखटाची जी मिरची आहे ती मी घेतली. आता ही मिरची अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि एकदम बारीक, म्हणजे जेवढी शक्य होईल तेवढे बारीक ह्याचे तुकडे करायचेत, म्हणजे छोटे छोटे काप करायचेत. तर मिरची अगोदर मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मग बारीक कट करते. तर एकदम बारीक अशी मिरची मी कट करून घेतली. तर इथे पहा डाळ भिजत ठेवलेली आहे आणि ही डाळ आहे चण्याची डाळ, म्हणजे हरभऱ्याची डाळ. 1 तासभर जरी भिजवली तरी चालेल. डाळ चांगली भिजले, 1 तास झालं मी भिजत ठेवली होती. 1 वाटी डाळ घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा भरून तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं तापून द्यायचंय कडकडीत. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे 1 चमचा भरून मोहरी घेतली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे सुद्धा 1 चमचाभर घालायचे आहे. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये 1 चमचाभर ठेचलेलं लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या आणि मिक्स करायचे. थोडासा लालसर कलर येईपर्यंत लसूण परतून घ्यायचं. त्यानंतर हे जे मिरचीचे काप केले होते ते यामध्ये घालायचे. आता ही मिरची चांगली भाजून घ्यायची. डाळ मिरची बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत, पण आज मी जी बनवते ते एकदम साधी, सिंपल आणि खायला खूपच टेस्टी लागणारी डाळ मिरची बनवते मी. तर मिरची बघा चांगली भाजून घेतली. मिरची चांगली भाजल्यानंतर ह्याचा तिखटपणा पूर्ण कमी होतो, जास्त तिखट लागत नाही. मिरची भाजल्यानंतर यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद, हिंग पावडर घालायची, स्वाद छान येतो. मिक्स करून घ्यायचंय. अगदी थोडंसं परतायचं, जास्त परतायचं नाही. आणि ही जी भिजवलेली डाळ आहे त्यामध्ये घालायची. थोडंसं पाणी होतं डाळीमध्ये आणि डाळ भिजलेलं पाणी पण पौष्टिक असतं आणि ही डाळ शिजायला पण थोडंसं पाणी लागेल, त्यामुळे पाण्यासकटच डाळ यामध्ये घातले. मिक्स करून घ्यायचे. एकदा आमच्याकडे पाहुणे आले होते आणि भाजीला काय नव्हतं भाजी बनवायला. असेच उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्यात तर माहिती आहे भाज्या म्हणजे राहत नाहीत जास्त दिवस. मग मी विचार केला की अशा पद्धतीनं भाजी बनवून बघूया. तर खरंच खूप छान झाली आणि सगळ्यांना आवडली. तेव्हापासून आमच्या घरी मी कधीतरी अशी भाजी बनवते. सगळ्यांनाच आवडते भाजी. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ घातल्यानंतर हे जे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे, पण हे जाडसर वाटलेलं कूट आहे आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालताना जाडसर वाटलेलंच कूट घाला, खूप टेस्ट छान येते. आणि हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. झटपट भाजी तयार होते, काही वेळ लागत नाही जास्त. तर हे चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे. यावरती झाकण ठेवायचंय. डाळ भिजवलेली असल्यामुळे पटकन शिजली जाते. 5 मिनिट यावरती झाकण ठेवायचे मंद आचेवरती. बघा पाणी यातलं बऱ्यापैकी आटलंय. ही डाळ बनवताना जास्त पण एकदम मऊ डाळ शिजवायची नाही, थोडीशी अशी जराशी कठीण राहिली पाहिजे. जास्त पण एकदम मऊ असे आपण पुरणाला जशी डाळ शिजवतो तशा पद्धतीनं नाही शिजवायची.
त्यावेळी यावरती झाकण ठेवते. आणि समजा डाळीमध्ये जर पाणी कमी पडलं आणि वरून जर पाणी तुम्हाला घालायचं असेल तर पाणी गरम करून घालायचं. बघा यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर आता गॅस मी बंद करते. सगळं पाणी आटलं, एकदम सुक्का असं डाळ मिरची झालेलं आहे. आता गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 1-2 मिनिट यावरती झाकून ठेवायचे, म्हणजे ह्याची जी वाफ असते त्यामुळे सुद्धा खूप छान अशी डाळ एकदम अशी मुरली जाते त्यामध्ये आणि टेस्ट छान येते. त्यामुळे 2 मिनिट झाकून ठेवले. एकदम मस्त असं चमचमीत तोंडाची डबल चव वाढवणारं डाळ मिरची तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याची टेस्ट वाढण्यासाठी यावरती बघा गोड तेल 1 चमचाभर घेतलेलं आहे. तर गोड तेल, कच्चं गोड तेल घातल्यानंतर खूप छान टेस्ट लागते. म्हणजे आमच्या घरी तर सर्वांना अशा पद्धतीची डाळ मिरची आवडते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती तेल घेऊ शकता. माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.